नुकताच मी आजच उत्तराखंडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंत्री महोदय आणि सोबतच एकाच पॅटर्नच्या ठिकाणी आलेलो आहोत. उत्तराखंडमध्ये आता परिस्थिती बहुतेक निवडलेली आहे. जी नशिबाने आपल्या देवाच्या कृपेने या ठिकाणी सर्व आपले जे यात्रेकरू होते, भाविक होते, ते सगळे सुखरूप आहेत. मला तुम्ही काल संध्याकाळपर्यंत सर्वांना हरिद्वार देहरादून इथपर्यंत आणलेल्या पुढे ट्रेनची व्यवस्थाही आम्ही त्यांची केलेली आहे. त्याची विमानाची व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि आता सगळे सुखरूप आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे कुठेही आपली कॅज्युअलिटी कधी झाली नाही. अगदी अनेक लोक ते थोड्याशा 1-2-5 मिनटाचा जर थोडासा फेरफार झाला नसता तर त्यांना मृत्यूलाच सामोरं जावं लागण्याची परिस्थिती होती. पण ते सुदैवाने सगळे वाचलेले आहेत आणि आता ते सुखरूप घरी पोहोचतात. भाऊ, आपण रक्षाबंधन देखील एकनाथ खडसेंच्या विरुद्ध आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये एका कार्यकर्त्याने चक्क एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर थुंकले. नाही, बरोबर नाही, असं करता कामा नाही मला असं वाटतं. आणि मला खऱ्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही. मी तर आपण बघता 4 दिवस तिकडे मंत्रीसाठी गेलेलो होतो. मी आता माहिती घेतो काय झालं काय नाही, पण मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही काय झालं महाराष्ट्रात काय नाही. पण रक्षा खडसे भाजपने जे आंदोलन केलं खडसेंच्या विरोधात, रक्षा खडसे बोलल्या की आता मलाही याचा वेदना होत आहेत, कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे, कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे अशा बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. भाऊ बघायला गेला तर मुंबईमध्ये निर्णय घेतलेला आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी मटन चिकनचे शॉप आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याच्यावरून विरोधक असं म्हणतात की आता सत्ताधारी ठरवतील की कोणत्या दिवशी कोणी काय खायचं असं. हा ज्याच्या ठिकाणचा प्रश्न आहे मला असं वाटतं. स्थानिक त्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने काही निर्णय घेतला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याच्यावर टीका करण्याची गरजच नाही. कोण काय खावं कोण काय खायचं, पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला विरोधकांना जे खायचं ते घ्या, जे प्यायचं ते प्या. भाऊ, मुंबईचं बघायला गेला कबूतर खाण्याचा विषय मोठा आहे. तर त्यामुळे नांदगावकरांनी असं म्हणालं की कबूतर खाणे कधी करायचे असेल तर आपल्या सोसायटीमध्ये सार्वजनिक नका करा, सार्वजनिक ठिकाणी नका करा. बाळा नांदगावकर यांचं म्हणणं आहे. कबूतर खाण्याच्या बाबतीत मी पण त्या बैठकीला होतो, मिटिंगला होतो आणि त्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये की कोणता सरकारचा निर्णय नाही, पहिली गोष्ट तरी आहे. त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे. पण तरी काही कबूतरप्रेमी जे आहेत, पक्षीप्रेमी जे आहेत, त्यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही त्याला किती परवा खूप मोठा गोंधळ झालेला. मी त्या ठिकाणी बघितला उत्तराखंडातून त्या ठिकाणी बघितलेला आहे. पण तरी दुसऱ्या दिवशी परवा पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन केलेलं आहे. मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये तसं काही आमचं काही आग्रह नाही आहे, पण त्याची व्यवस्था दुसरीकडे करावी या बाबतीमध्ये सरकार प्रयत्न करत आहे. आपण ती व्यवस्था कुठेतरी ज्या ठिकाणी लोकांचा संपर्क येणार नाही, थोडं लांब असेल मुंबईपासून, अशा ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे तशी व्यवस्था आम्ही कॉन्फरन्सची करतो. इंडिया आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणारे राहुल गांधींनी जे मत चोरीचा आरोप केला त्याच्यावरून राजकारण तापलेलं आहे. मला वाटतं राहुल गांधीबद्दल आता काय बोलावं मला हे कळत नाही. काय काय ते नवीन नवीन फंडे काढतायत, काय करतायत, खरं म्हणजे आश्चर्यच वाटतं कधी कधी. आता आपल्याकडे अनेक वेळा येतं, 1 नाव 2 वेळा येतं, 2 नाव 1 नाव 4 वेळा पण येतं, ते छापून येतं, प्रिंटिंग मिस्टेक होते, ते काही जाणीवपूर्वक होतं असं नाही आहे. पण 1 नाव 2 ठिकाणी म्हणून ते एवढा गवगवा करतायत. आता तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये किती ठिकाणी दाखवू की 1 नाव 2 ठिकाणी आलं, 4 ठिकाणी आलं, एका कुटुंबाचे 5 लोक येतात, 3 ठिकाणी 3 जणांचे एका ठिकाणी येते, 2 ठिकाणी दुसरं गावात पण येतात, प्रभागात पण येतात, त्या मिस्टेक होत असतात. त्याच्यामुळे एवढं जसं की त्याच्यामुळे त्यांचं सरकार पडलं महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये असं समजण्याचं कारण नाही. आणि मी यापुढे जो आता म्हणेल की तुम्ही इकडे याद्या तपासा, नीट करा आणि लोक असं आहेत ना, परत पुन्हा जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्या ठिकाणी या ना आपण समोर, पण त्या ठिकाणी सांगा काय काय कसं काय होतं. प्रत्येक वेळेला आपण हारलो की त्याचं खापर कुठेतरी निवडणूक आयोगावर, मतदार याद्यांवर, EVM मशीनवर. मला वाटतं याशिवाय त्यांना काही उद्योग राहिलेला नाही. कर्नाटक सांगतात, कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळेला आम्ही म्हटलं का यांनी याद्या खराब केल्या म्हणून, बदलवल्या म्हणून, EVM मशीन खराब केले म्हणून. म्हणजे जिंकले तर बोलायचं नाही. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आम्ही इतके मागे गेलो, आम्ही म्हटलं का EVM मशीन खराब आहे म्हणून, इलेक्शन कमिशनने गोंधळ केला म्हणून, याद्यामध्ये नाव डबल आले म्हणून. त्यावेळेला गोड वाटलं, त्यावेळेला काही बोलले नाही, त्यावेळेला फटाके फोडत बसले. आणि विधानसभेला हारले तर लगेच त्याचं सगळं खापर जे आहे ते याद्यांवर फोडायचं, मशीनवर फोडायचं, इलेक्शन कमिशनवर फोडायचं. मला वाटतं या लोकांना आता नाकारलेलं आहे जनतेने, मतदारांनी, आणि म्हणून काही ना काही बहाणे फंडे करत असतात.